नेता होऊन चूलबार करणारे अनेक पाहिले आजवर. दररोज वेगळी भूमिका घेणारेही खूप पाहिले आजवर. वचन देऊन मागे सरणारे, आपलाच शब्द फिरवणारे, सत्तेचा लाभ मिळावा म्हणून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या भीतीने बिळात शेपूट घालणारेही खूप पाहिले आजवर. पण बाळासाहेबांचा हा वाघ कधी न थकला, कधी न मागे फिरला, ना कधी परिस्थितीपुढे गुडघे टेकले. मुख्यमंत्रीपद असतानाही आणि मुख्यमंत्रीपद नसतानाही नेहमीच ना कधी ऊत ना कधी मात. तेजस्वी दिव्याप्रमाणे वागणं, सत्य धर्म जपत राहणं, शत्रूलाही हेवा वाटावा असे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आपल्या कुटुंबानं मोठं केलेल्या माणसांचं बदललेलं रूप पाहिलं. आपली साथ घेऊन मोठं झालेल्या भाजपचं चांगले दिवस आल्यावर स्वार्थी वागणं पाहिलं. पक्ष फुटल्यानंतर जे निष्ठेने सोबत राहिले त्यांचं सरकारी यंत्रणेने केलेलं हाल पाहिलं. आणि योद्धा निकरत राहिला, लढत राहिला आणि लढणं कायमचं अटळ आहे. आजही महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये फिरताना जाणवतं की स्वार्थाने गद्दारी करून नेते ठाकरे गटाला सोडून गेले आहेत. पण सर्वसामान्य शिवसैनिक आजही मशाल पेटवून लढत आहेत. ठाकरेंना सोडून गेलेले म्हणतात की विझलेली मशाल पुन्हा पेटत नसते, पण ते कदाचित विसरतात हे रक्त आहे बाळासाहेबांचं. मशाल तर पेटणारच, आणि फक्त पेटणार नाही तर अधर्म, लबाडी, असत्यालाही पेटवून राख करणार 100%. अनेको युक्त्या लावून मुंबईपासून ठाकरे वेगळे करण्याचा डाव खेळला जात आहे. अनेको युक्त्या लावून ठाकरेंपासून माणसं वेगळी करण्याचा डाव खेळला जात आहे. अनेको युक्त्या लावून ठाकरेंपासून पक्ष वेगळा करण्याचा डाव खेळला गेला. पण ह्या युक्त्याही तोकड्या पडतील. काळ परीक्षा घेतोय. एकदा का काळाची परीक्षा संपली की पुन्हा सगळं काही ठाकरेंजवळच असेल, ठाकरेंजवळच दिसेल. तोपर्यंत फसवणाऱ्यांनी, दादागिरीच्या जोरावर पक्ष फोडणाऱ्यांनी दिवाळी साजरी करत राहावी. उद्धव ठाकरे हे फक्त नाव नाही, वादळ आहे हे त्यांनी कधीही विसरू नये. उद्धव ठाकरे हे फक्त नेतृत्व नाही तर महाराष्ट्र राज्याचा आदर्श आहे हेही त्यांनी विसरू नये. छाताडावरती वादळ घेणारे कधीही हारत नसतात. भले मग त्यांना पराभूत करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद सगळं काही वापरलेलं का असेना. एक दिवस उजडणार आहे सत्याचा, न्यायाचा, आणि तेव्हा पराभूत होणार आहे विनाशकारी विपरीत बुद्धी. तोपर्यंत सत्तेच्या जोरावर तो दाबतच राहणार आहे, संपवण्याचा प्रयत्नच करत राहणार आहे. पण ठाकरे संपणार नाहीत, ठाकरे हारणार नाहीत. शेवटी ठाकरेच जिंकणार, लिहून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.